शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। तसेच चोरी घरफोड्यांचे प्रकारही वाढत आहे। पोलिसांनी अनेक वेळा आवाहन करूनही नागरिक निष्काळजीपणा करत असल्यामुळे शहराच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची आकडेवारी वाढत आहे। नागरिकांनी थोडी काळजी घेतली तर अनेक गुन्हे टाळता येतील। त्यामुळे शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यावर पोलिसांचा भर असल्याचे दिसून येत आहे। शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे। तसेच चोरी घरफोड्यांचे प्रकारही वाढत आहेत। पोलिसांनी अनेक वेळा आवाहन करूनही नागरिक निष्काळजीपणा करत असल्यामुळे शहराच्या हद्दीतील पोलीस ठाण्याची गुन्ह्यांची आकडेवारी वाढत आहे। नागरिकांनी थोडी काळजी घेतली तरी अनेक गुन्हे टाळता येऊ शकतात। त्यामुळे आता गुन्ह्याचा तपास करण्यासोबतच नागरिकांची जनजागृती करण्याचे कामही पोलिसांनी सुरू केले आहे। शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यावर पोलिसांचा भर असल्याचे दिसून येत आहे। गेल्या आठवड्यात दुपारी तेलिकुंड परिसरात युवकांच्या 2 गटात तुफान दगडफेक होऊन दंगल झाली। किरकोळ कारणावरून झालेल्या दंगलीत खरेदीसाठी बाहेर गावाहून आलेल्या एका व्यक्तीच्या कारचा काचा फोडण्यात आल्या। 3-4 युवक जखमी झाले। सुदैवाने पोलीस घटनास्थळी आल्यामुळे दंगल काही वेळातच आटोक्यात आली। हा प्रकार कापड बाजारात व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला। त्यामुळे पोलिसांना तात्काळ संशयितांना ताब्यात घेता आले। या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज महत्त्वाचे ठरले। माननीय पोलीस अधीक्षक श्री त्रिपाठी साहेब यांच्या वतीने मी आपण सर्वांना विनंती करतो की अहमदनगर शहरामध्ये आता सध्या घरफोडीचे गुन्हे, वाहन चोरी आणि इतर काही छोट्या मोठ्या चोरींचे गुन्हे दाखल होत आहेत। हे दाखल होणारे गुन्हे उघडकीस येण्यासाठी बऱ्याच वेळेला आपल्याला मिळणारी माहिती ही तोकडी असते, कमी असते। त्यामुळं निव्वळ त्या माहितीच्या आधारे तपास करणे हे शक्य नाही। पूर्वी रेकॉर्डवरचे काही गुन्हेगार होते, ते नेहमी चोरी वगैरे करायचे, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। मध्यंतरी आपण पेपरमध्ये वाचलेलं असेल की कॉलेजमधील मुलं निव्वळ हौसेखातर एक लुटण्याचा प्रकार करत होते। हे पण आपल्याला निदर्शनास आलेले आहे। तरी माझे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या घराजवळ, दुकानाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, ज्याचा फायदा गुन्हेगारी किंवा गुन्हेगार लोकांना शोधण्यासाठी हा फार चांगल्या प्रकारे होऊ शकेल। आणि ही गोष्ट फार माफक आणि कमी किमतीत आहे। तसेच घराला लावण्यात येणारे जे दारं आहेत, ती दारं देखील ही कमी दर्जाची कमकुवत अशी लावलेली जातात। गोदरेज आणि इतर कंपन्यांची सेफ्टी डोअर जे येत आहेत ते 3-4 ठिकाणी लॉक होतात। त्यामुळे चोराला सहजासहजी घरामध्ये प्रवेश करणे शक्य होत नाही। तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी दारांचे शक्य असल्यास आपल्या घराचे दार बदलून घ्यावे। तसेच सीसीटीव्ही कॅमेरे ज्या ठिकाणी लावलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी एक छोटंसं पॅम्पलेट छापून भिंतीवर लावावं की आपणावर सीसीटीव्हीची नजर आहे, म्हणजे होणारी जी घटना आहे ती टाळण्यास सहज शक्य होईल आणि घटना घडणार नाही। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।